असेल, आपली पणजी असेल, अत्यंत कमी वेळेमध्ये लग्न, कमी वयात लग्न व्हायचं पूर्वी. एक 16-17 वर्षाची असेल आणि त्यापूर्वी तर आपल्या आजीचं लग्न 10-12 वर्षाची असतानाच केलं जायचं. कशातलं काय हे कळत नाही. नवरा कशाला म्हणायचं, सासू कोणाला म्हणायचं, काही कळत नव्हतं. कमी वयात तिचं लग्न व्हायचं पूर्वी. पहा तुम्ही, आता रडण्याचं प्रमाण कमी, पण पूर्वीच्या मुली लग्न जमलं तरी रडत होत्या. आता काही सासरात आणि माहेरात काही फरकच राहिला नाही, पण तरी शेवटी सासर ते सासरच असतं आणि माहेर ते माहेरच असतं. अजूनही गेलं ना, आता तुमचं भाग्य आहे, माझं तर जाणंच होत नाही. कधी गेलो पहाटे तर आली आली आली, गेली गेली गेली. पहाटे कीर्तनाहून जायचं, मुक्काम करायचा आणि कीर्तनासाठी सकाळीच निघायचं. मला माहेर पण जास्त वेळ भोगता येत नाही लग्न झाल्यापासून, पण अजूनही माहेरी थांबलं ना, सासर होऊन जाताना माहेरी जायची घाई असते. 2 दिवस बॅग आधीच भरलेली असते. पण माहेराहून जर निघायचं असेल तर पाय ओढतच नाही. पिशवी भरली आणि गाडी चालू केली तरी सतत घरात जाऊन यावंसं वाटतं. काही विसरलं तर नाही ना, काही विसरलं तर नाही ना. सगळं आठवणीने घेतलेलं असतं, पण तरी सुद्धा काहीतरी विसरल्यासारखं राहून राहून वाटतं. पण विडीला कळतच नाही. शरीराने चालली जरी सासरी, पण मन मात्र माहेरच्या भिंतीतच गुंतत. मन गुंतत ना, मग काहीतरी वस्तू विसरल्याचा आभास प्रत्येक वेळी होतो. कदाचित पुरुष जातीला कळणार नाही. तुम्हाला वाटेल काय माहेर सोडणं म्हणजे काय, उपकार थोडाच. या संसार काय एकाच असतो. आपल्या माणसांना सोडणं, रक्ताला सोडणं आणि कायमचं एकदा कन्यादान झालं की बस सगळ्या गोष्टी सासरच्या स्वीकारणं. मग पहा तुम्ही, माहेरी जायला सुद्धा अनुमती नवरीची घ्यावी लागते. बाळ येशील का ग 2 दिवस? आई, ते बाहेरून आले ना, मी त्यांना विचारते बरं. इतकं परस्वाधीन जीवन होतं की जगात जन्म घातलेल्या माय बापांना भेटायचं असेल तरी सुद्धा नवऱ्याची परवानगी घ्यावी लागते. अरे केवढं मोठं समर्पण आहे. कदाचित हे समर्पण पुरुष मंडळी तुम्हाला कधीच कळणार नाही. त्याच्यासाठी स्त्रीच व्हावं लागतं.